2000 ला ही कोळंबी आहे। हे बघू शकता जिवंत आहेत अजून सुद्धा, आत्ताच यांनी काढलेले आहेत बोटीमधनं। एक नंबर माल आहे, लॉबस्टर सारखा दिसतो पण लॉबस्टर नाही आहे याला, ते पुढच्या शेंड्या मिशा नाही आहेत। नमस्कार मंडळी, पवार परिवार ब्लॉगच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर आज आपण आलो आहोत वर्सोवा फिश मार्केटला। तुम्ही माझ्या मागे बघू शकता मार्केट किती जोरदार भरलेलं आहे आणि आता दुपारचे वाजलेले आहेत 2। हे मार्केट मंगळवार, गुरुवार, शनिवार असं दुपारी 1-1:30 वाजता भरतं, 2 वाजता एकदम रंगत चालू होते। आता बघूया आपण कुठले मासे बघायला मिळत आहेत। ती बोटी आलेल्या आहेत आणि बोटीमधनं सगळी मासोळी रिकामी होते, ती जाते थेट आपल्या या मार्केटमध्ये। समोरच तुम्हाला मार्केट दिसत असेल, मार्केट आत्ताच भरलंय, रंगात आलंय। आता आपण जाऊन बघूया कुठली कुठली मासोळी बोटीवरनं या मार्केटमध्ये आलेली आहे। मोठा असा पाकड मासा इथे ठेवलेला आहे, समोर बघू शकता आपण। मच्छी सुद्धा बोटीमधनं इकडे बाहेर आलेली आहे, बघू शकता तुम्ही। इकडे वाम आहे, जरा छोट्या साईजची आहे, जास्त मोठी नाहीये, वाम आहे। हेकरू मासा आहे, बघू शकता इकडे। हे क्रॅब्स आहेत, समुद्रातले खेकडे आहेत, ते सुद्धा उतरून बाहेर आलेले आहेत। जिवंत नाहीत खेकडे, पण हे खेकडे चवीला चांगले असतात असं यांचं म्हणणं आहे। बघा सॉर्टिंग चालू आहे इकडे। दादा हा कुठला मासा आहे हो? बंधू हा कुठला मासा आहे? कुठला मासा आहे हा? चोर बोंबील। हो हो, चोर बोंबील हा डोमा मासा आहे। आणि हे समुद्री खेकडे आहेत, समुद्रीचे खेकडे। आणि हा हलवा आहे, हलवे थोड्या छोट्या साईज मध्ये बघू शकता। हा हलवा आहे, आत्ताच बाहेर काढलेला आहे। हो हो, सौंदाळा मासा आहे, याला शेंडी मासा पण बोलतात। हा सौंदाळा मासा आहे। हे बांगडे आहेत इकडे, इकडे पापलेट आहेत, इकडे करली आहे बघू शकता। ही मांदेली आहेत, मांदेली वेगळी करण्याचं काम चालू आहे यांचं। ती समुद्राची कोळंबी आहे, ती पण त्यांनी आता छाटून वेगळी केलेली आहे। एक नंबर आहे, याची चव खूप भारी लागते एकदम। ही टेस्टी असते ना दादा खायला? म्हणावा तेवढासा रिस्पॉन्स येत नाही कारण सगळे आपापल्या कामात बिझी आहेत। बोटी आलेल्या आहेत समोर, सगळ्या मासेमारी करून बंदराला लागलेल्या आहेत। मच्छी पण उतरून झालेली आहे, 1-1:30 वाजता वगैरे ही सगळी मच्छी उतरते। आणि इकडे थोडासा बाजार आहे, बाकी समोरच तुम्ही बघू शकता बाजार असा भरलेला आहे। आणि लेडीज खूप आहेत इकडे, सगळ्या कोळीणी आहेत, स्त्री शक्तीचं प्रदर्शन होतं आपल्याला इकडे। तर आता आपण आलोय वर्सोवा मार्केटला आणि आपल्या समोर आहे रिया बोटीचे नाकवा आणि नाकविण। नमस्कार ताई। नमस्कार नमस्कार। नमस्कार दादा। तर मी आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते। हे मार्केटच्या बद्दलचा काही इतिहास आपण सांगू शकाल का? हे मार्केट किती सालापासून इकडे आहे? हे मार्केट जवळजवळ 100 सालापासून आहे। 100 वर्षापेक्षा जास्त मार्केट आहे पूर्वीपासून। अरे वा। आणि इकडे अजूनही ती पारंपरिक पद्धतीने तुमच्या बोटी मासेमारी केली जाते बरोबर? प्रत्येक धक्क्यावर सकाळचा बाजार असतो, पण आमच्या वर्सोवाला दुपारचा बाजार असतो। अच्छा, म्हणजे सकाळी बोटी जातात आणि दुपारी परत येतात, म्हणजे रोज डेली फ्रेश मच्छी मिळते। अच्छा। बरं आता हे मला आठवड्याचे कुठले कुठले दिवस असतात, ते दिवसांची नावं सांगाल का? मार्केट शनिवार, मंगळवार आणि गुरुवार। अच्छा, 3 दिवस या आमच्या वर्सोवाला फ्रेश मच्छी खायला या। अच्छा, 3 दिवसात आपल्याला कन्फर्म फ्रेश मच्छीच मिळणार। हा, म्हणजे सकाळी जातात आणि दुपारी येतात। अच्छा, आणि 2:30 ला बाजार भरते, त्या दरम्यान 4 पर्यंत असते, 4-5 पर्यंत असते, त्या दरम्यान या। चालेल। बहुतेक ना कोलंबी जास्त असते। बघूया आता ताईंनी सांगितल्याप्रमाणे कोळंबीच आपल्याला बघायला मिळते मार्केटमध्ये का दुसरी सुद्धा मच्छी इकडे आहे? बरं त्याचे रेट काय आहेत वगैरे ते सगळं आपण आता बघण्याचा प्रयत्न करूया। सावे किती किलोचा असेल अक्का? 100 किलोचे। 100 किलोचा आहे। 100 किलोचा माल आता भरून आलेला आहे, जस्ट उतरलाय ना बोटीतून, एकदम फ्रेश आहे। आणि किती रुपये किलो वगैरे विकतो आपण? 1000 रुपये किलो विकतो। आणि ही कोळंबी लालवाली ही 500 रुपये किलो। वर्सोवा मच्छी मार्केटला येऊन पोहोचलेलो आहे आपण। बघा इकडे सगळीकडे अशा प्रकारच्या टब मध्ये घेऊन बसतात विकण्यासाठी। सगळीकडे कोळंबी दिसते आपल्याला, जस्ट ही आता बोटीतनं उतरलेलीच कोळंबी आहे, फ्रेश कोळंबी आहे एकदम सगळीकडे। तर इथे विकायला कोण नाही, बघू शकता समोर गर्दी आहे, आय थिंक तिकडे डीलिंग चालू आहे। आता इकडे जरा ऑरेंज कलरचे टब आहे, त्यांच्याकडे बघूया आपण काय काय मासे दिसत आहेत आपल्याला बघायला। ते शेंडी मासा इथे, सौंदाळे पण बोलतात कोणी याला, हे खूप प्रमाणामध्ये आज सापडलेलं आहे। हेकरू मासा आहे, इथे वाम आहे,
वाम बघू शकता तुम्ही, इथे वाम आहे आपल्याला बघायला मिळते. इथे डोमा मासा सुद्धा आहे. खापरी पापलेट बघू शकता, इथे फ्रेश असे खापरी पापलेट आलेले आहेत मार्केटमध्ये. त्याचे काय रेट आहे खापरी पापलेटचा? 3000 ला. किती येते? 1 2 3 4 5 6 7 8. 3 छोटे आहेत, बाकीचे 5 मोठे आहेत. ही कोळंबी आहे. ही कोळंबीचा काय रेट आहे दादा? 2000 ला ही कोळंबी आहे. बघा शेंडी मासा, छोटासा शेंडी मासा, आकाराने खूप छोटा आहे, जसं आपण भाऊच्या धक्क्यावर पाहिलेला. कोळंबी आहे, बऱ्यापैकी मोठ्या साईज मध्ये ही कोळंबी. आणि सगळे कोळंबीचं स्टॉल लागलेलं इकडे बघू शकता. ताईंकडे सगळी कोळंबीच आहे विकायला. आता याचा रेट काय ते आपण जाणून घेऊया. ही कितीला आहे हो? सगळी 3000ची आहे. एक नंबर साईज आहे पण. आणि ही बाकीची वाली ही साईज? अच्छा, ही 1000ला आहे, ही 2000ला आहे. अच्छा, ही आत्ताच आली आहे ना ताई? आत्ता जस्ट उतरली आहे ना? जस्ट उतरलेली आहे खाली, बघू शकता तुम्ही. बेस्ट आहे एकदम. लॉबस्टर ताजे ताजे बोटीतनं उतरून आलेले आहेत. त्याचे आता वाटे लावतायत ते लोक विकण्यासाठी म्हणून. ते बघू शकता जिवंत आहेत अजून सुद्धा, आत्ताच यांनी काढलेले आहेत बोटीमधनं. एक नंबर माल आहे. हे सुरेश सर आहेत आणि यांची स्वतःची बोट आहे, ज्या बोटीचं नाव आहे रिया. या रिया बोटीतनं जाऊन यांनी सगळी मासेमारी केलेली आहे. आणि बघू शकता ही जिवंत आहे शेवंडी. जोरदार मच्छी, एकदम सगळी फ्रेश आहे इकडे. तुम्ही नक्की या वर्सोवा फिश मार्केटला, इकडे भेट द्या. खूप छान मच्छी बघायला मिळेल तुम्हाला. ही कोळंबी बघू शकता तुम्ही, किती छान आणि किती मस्त आहे. आणि साईज बघा तुम्ही, म्हणजे माझा हात बघा तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. एकदम मोठे मोठे पीस आहेत सगळे आणि एकदम रिझनेबल रेट मध्ये. हे 700 रुपयाला बोलतायत. हे त्याच्या बाजूला शेवंड्या पण ठेवल्या आहेत. आणि इकडे समुद्राची लाल रंगाची कोळंबी सुद्धा आली आहे. ऑक्टोपस सुद्धा दिसतोय तुम्हाला इकडे. पण या मार्केटची खासियत म्हणजे इकडे ना कोळंबी खूप प्रमाणामध्ये, म्हणजे हा ऑक्टोपस आहे ना तुम्हाला यांच्याकडे दिसलाय, दुसरीकडे दिसणार नाही. आता हेच तुम्ही बघू शकता, हे वाम आहे. ही वाम मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलेली. पण ही लाल कोळंबी जर तुम्ही दुसरीकडे जर बघायला गेला, तुम्हाला दुसरीकडे सुद्धा सेम चांगली आणि फ्रेश क्वालिटीच मिळणार. म्हणजे कोळंबीसाठी हे स्पेशल मार्केट आहे असं म्हणायला हरकत नाही. हे बघा आपल्याला आता वेगळा मासा दिसलेला आहे. मला पहिलं वाटलं हा प्रॉन्स आहे, पण हा मासा जरा वेगळाच आहे. हा लॉबस्टर आहे का? शेवंड्या? अच्छा, शेवंड्या सारखाच आहे, पण हा शेवंड्या नाही असं ताईंचं म्हणणं आहे. बघा याचं डोकं कसं दिसतंय ते. याचं काय नाव आहे ताई? इचरी. इचरी नाव बोलतायत या माशाचं. बघा इचरी, लॉबस्टर सारखा दिसतो पण लॉबस्टर नाहीये. याला ते पुढच्या शेंड्या मिशा नाही आहेत. हो हो, इथे मासा बघा हा जिवंत दिसू शकतो तुम्हाला. हा कुठला आहे लाल मासा? हा जिवंत आहे, कालेटा. बघा या बाजूला सुद्धा बघू शकता आपण, इकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे कोळंबी. साईज एक नंबर साईज आहे. इकडे खेकडे सुद्धा आहे समुद्रातनं आलेले. साईज बघा तुम्ही, माझा बोट बघू शकताय बघा, एवढी साईज आहे ही. अख्खा हा टब आहे, हा 1500 रुपयाला आहे आपल्याला. म्हणजे खूपच रिझनेबल रेट मध्ये मिळते आपल्याला इकडे. तुम्ही नक्की वर्सोवा मार्केटला व्हिजिट करा. बघा मुर्दुसा मासा इकडे 700 रुपयाला आपल्याला मिळत आहे. आणि हा कुठला मासा आहे? हा मासा कुठला आहे? बोय, शिटी बोलतात काही जण, बोय बोलतात. बोय मासा आहे हा. आणि हा आहे मुर्दुसा. मुर्दुसा 700 रुपयाला आपल्याला मिळतो इकडे. तर इकडे तुम्ही बघितलं असेल सगळ्या महिला व्यापारी आहेत, त्याच्यामुळे ना जास्त बोलायला जमत नाही आपल्याला सुद्धा. आणि ते सुद्धा कामामध्ये व्यस्त आहेत किंवा काही त्यांची इच्छा नाही किंवा त्यांच्या घरातनं बंधन असेल जे काही आहे. तर आता आपण जाऊया बोटीमध्ये आणि बोटीमध्ये जाऊन प्रयत्न करूया की तिकडे कुठली मासोळी आहे ती मी तुम्हाला दाखवू शकतो का. तर बघूया, आता भेटू बोटीमध्ये. तर मंडळी आता आपण आलो आहोत बोटीमध्ये. बोटीमध्ये मासे कसे ठेवले जातात, किती दिवस मासेमारी केली जाते, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायसाठी आता आतमध्ये जाऊया आणि बघूया मासेमारी आणि कुठल्या कुठल्या माशांची केलेली आहे ते. तर आता आपल्या सोबत आहेत हरिश्चंद्र बोटीचे ओनर. ते आता आपल्याला बोटीबद्दल, मासेमारीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. आपण त्यांच्याशी जरा डिस्कस करूया. आता सध्या कुठले मासे आपण पकडून आणले दादा?
हे गोटी माकोल, नळ माकोल, वाकटी, राणी. अच्छा, आता हे तुम्ही हातामध्ये जे काढतायत त्याला काय म्हणतात, कुठला आहे याला आपण नळ माकोल बोलतो आणि इंग्लिश मध्ये स्क्विड बोलतात. एक मासा दाखवू शकाल का आपल्याला? अच्छा, हा स्क्विड फिश, बरोबर, नल माकुल. आणि हे काढलेत ते कुठलेत? हे गोटी माकोल, ऑक्टोपस. ऑक्टोपस. अच्छा, हे ऑक्टोपस आहेत का असे कव्हर वाले आहेत? हा, हे ऑक्टोपस आहे. याला गोटी माकुल पण म्हणतात का? हे गोटी माकोल. मग हे ऑक्टोपसला काय म्हणतात आपण? माकली, शेरे माकोल. अच्छा, हे ऑक्टोपस आहे. बघा, एवढी नाव आहेत, आपल्याला नुसतं खायचं माहिती आहे. याला काय म्हणतात दादा तुमच्या भाषेत सांगा? आम्ही शेरे माकोल बोलतो. शेरे माकुल म्हणतात. अच्छा, याला दादा शेरे माकुल म्हणतात. आणि आता सध्या आपण किती दिवस गेला होता आतमध्ये आणि किती काय मेहनत करावी लागते आपल्याला, जरा सांगाल का प्रेक्षकांना? 10 दिवस गेलो होतो. हा, पण काय तेवढा काय खर्च निघणार नाही. निघणार नाही. सध्या मच्छी कमी आहे का? मच्छी कमी आहे, मारणारे जास्त आणि झाले. आता सध्या मग तुम्ही जाता ते इकडनं किती आतमध्ये जाता मासेमारी करायला? किती तास जायला लागतं? 8-9 तासापर्यंत जायला लागतं. अच्छा, 8-9 तास इकडनं आत गेल्यानंतर तुम्हाला मग नांगर टाकून मासेमारी करायला नाही ना, मिळते? आपल्याला नांगर नाही टाकायला लागत. अच्छा, आपली ट्रॉलिंग फिशिंग आहे ती कंटिन्यू चालू असते. चालूच असतं म्हणजे निघाल्यापासून. 16 तास पुढे जायचा, मागे यायचा, पुढे जायचा. अच्छा, म्हणजे कंटिन्यू आपलं मागे पुढे असं कुठे जिथे मासे मिळेल तिथे आपण रनिंग चालू. चालू ठेवायचं. आणि आपण जाता तेव्हा टोटल किती माणसांचा म्हणजे टीम असते तुमची सोबत? 8 माणसं असतात. बर्फ असतो त्यात 7 ते 8 टन. डिझेल 1600-1700 लिटर. अच्छा, एवढं सगळं असतं. आणि मग असतं 10 दिवसांचं. 10 दिवसांचं राशन. म्हणजे तुम्हाला टार्गेट आहे 10 दिवसात तुम्हाला रिटर्न यावंच लागणार. म्हणजे कोटा तेवढा असणार. तेवढाच डिझेल असतो. संपलं तरी यावं लागेल. आणि मग या सगळ्याला एकंदरीत खर्च किती येतो? याला एकंदरीत खर्च 2 ते 2.5 लाख आहे. बापरे, म्हणजे 2.5 लाखाची कमीत कमी मासोळी तुम्हाला इक्वल करण्यासाठी आणायचीच आहे. 10 दिवसांसाठी हाय खर्च, तेवढं आणायचीच आहे. पण आता जेमतेम 2 लाख झाले तर बरं आहे. अच्छा, म्हणजे आज जरा दादा नाराज दिसतात, कारण नाही होणार. काही दिवस सगळे काढायचे, सगळे दिवस सारखे नसतात. सारखे नसतात, ते तर आहे. कधी जास्त कधी कमी असतं. एक आशेवर आपण चालतो की आज नाही तर उद्या मिळेल. मिळेल, नाही, गोष्ट खरी आहे तुमची. आता बघूया, दादा फिशिंग करून आणलेले मासे आपल्याला दाखवत आहेत. यांनी स्टोरेज केलंय तिकडे. ते ही राणी मासा. राणी मासा, याला कोंबडा मासा पण म्हणतात ना? नाही, तो कोंबडा वेगळा. कोंबडा वेगळा का? बघा, दादांनी स्टोअर केलेला इकडे राणी मासा आहे. या राणी मासा म्हणजे तुम्ही आता हे वेगळं कसं तुम्ही करून ठेवलंय का? वेगळं करूनच येतं ना. येताना वेगळं करूनच येतं. अच्छा, येतं आपल्या बोटीत सगळं वेगळं होतं. वेगळं होतं. त्याच्यानंतर मग वेगवेगळं बर्फात. अच्छा, आता दुसरा कुठला मासा दाखवू शकता का आपल्याला? रिबन फिश दाखव. दादा आता आपल्याला वाकट्या दाखवत आहेत, बघू शकता. रिबन फिश आहे. रिबन फिश बोलतात त्याला. मोठ्या वाकट्या त्या. बघा बनतो. हा, आणि छोट्या वाकट्या वेगळ्या. फुल चांदी चमकते. या वाकट्या छोट्या. अच्छा, हा, या छोट्या वाकट्या आपण बाजारामध्ये बऱ्याचदा दिसतात आपल्याला. बघा, अजून एक स्टोरेज ओपन केलं दादानी. याच्यामध्ये सुद्धा हे रिबन फिशच आहेत. बघा, इकडे सुद्धा स्टोरेज मध्ये रिबन फिश आहे. आणि हा दादा खाली स्टोरेज मधनं काढून देतोय मासे. अरे, हा कुठला मासा आहे? बोंबील आहे. बोंबील. बोंबील, असे चोर बोंबील. बघू शकता तुम्ही, चोर बोंबील बोलतात या माशाला. इथे खाली स्टोरेज आहे. या साईडला वाकट्या ठेवलेल्या आहेत आणि आतल्या साईडला ठेवलेला आहे तो हा चोर बोंबील. धन्यवाद दादा, तुम्ही जी माहिती दिली. आता प्रेक्षकांना सुद्धा आवडेल तुम्ही जे काय बोललात त्याबद्दल. धन्यवाद. आणि तुमचं अशीच भरभराट हो. अजून तुम्हाला काय बोलतात, चांगले चांगले मासे मिळो, प्रगती हो, हीच आमची आई एकविरा चरणी, आई हिंगणा देवी चरणी प्रार्थना. आमच्या बोटीवर मासे बघत जा. आपल्या काय परिस्थितीत आपण मासे मिळतात, काय विकतो, कसे मिळतात, तुम्ही पण बघत जा. नक्की, मला पण अंदाज येईल. चालेल. आता आपल्याला होलसेल मध्ये कोणाला मासे पाहिजे असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगाल का? ते तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतील. असं. माझं नाव रजनीश कोळी, वर्सोवाला राहतो. 8691920692. तुम्ही बघू शकता, रजनीश कोळी आपल्या सोबत आहेत. त्यांनी आता आपला मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव हे दोन्ही तुमच्यापर्यंत आता पोहोचलेले आहे. तुम्हाला कोणाला ज्यांना हॉटेलला वगैरे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मासोळी पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट यांना कॉन्टॅक्ट करून तुमचाही फायदा करून घेऊ शकता आणि रजनी दादाचा सुद्धा फायदा करून देऊ शकता. धन्यवाद दादा. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, आता मार्केट संपलेलं आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. मला जेवढं पॉसिबल होतं तेवढी मच्छी बोटीतली माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला. आता हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. तुम्ही आमचा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय शिवराय.